हिंदवी पाटील यांचे ठुमके सेनगाव जहागीरांच्या यात्रा उत्सवात मराठी नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर गुढीपाडव्याच्या सायंकाळी लावण्यवती मराठमोळी नृत्यांगना हिंदवी पाटील श्री दत्त प्रासादिक संगीत व नाट्य मंडळाच्या सभागृहाच्या भव्य स्टेजवर आपल्या ठुमक्यांनी हजारो श्रोत्यांना आपल्या अदाकारीवर फिदा करणार आहे. निमित्त आहे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या सिनगाव जहागीर येथे काळू पाटील बंगाळे यांच्या पांढरीत सिद्धयोगी उदासी देवीदास महाराज यांच्या 178 प्रगट दिन सोहळ्याचे चौथ्या उत्सवी वर्षाचे 17 मार्च पासून 20 मार्च पर्यंत 4 दिवसीय यात्रा उत्सव सोहळ्यासह पालखी सोहळ्याचे आयोजन नियोजन यात्रा उत्सव समिती आणि समस्त गावकऱ्यांनी केले असून महाप्रसादाची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी स्वीकारली आहे. 17 मार्च रोजी स्वर्गीय रमेश शेषराव डोईफोडे यांच्या सौजन्याने संतोष महाराज वाढावणे यांची रात्री 8 वाजता कीर्तन सेवा, 18 मार्च रोजी रात्री प्रकाश गीते आणि कृष्णा डोईफोडे यांच्या सौजन्याने ज्ञानेश्वर महाराज तांबे यांची कीर्तन सेवा असणार आहे. तसेच 19 मार्च रोजी प्रगट दिनाच्या औचित्यावर मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर गुढीपाडव्याला सकाळी 5 ते 7 संत उदासी देवीदास महाराज यांच्या नवीन गावठाणातील पादुका पूजन, मूर्ती अभिषेक आणि समाधी स्थळ जुनेगाव येथे देवीदास महाराज यांच्या समाधीचे पूजन होऊन पालखी सोहळ्याला सुरुवात दुपारी 12 वाजता केल्याचे कीर्तनाची सेवा उमेश महाराज दशरथे सूर्यकांत भगवान खरात यांच्या सौजन्याने असणार आहे. तर जिच्यावर महाराष्ट्र लक्ष केंद्रित करते अशी लावण्यवती काळजाचा घाव घेणारी नृत्यांगना हिंदवी पाटील व त्यांच्या चमू रात्री 8 वाजेपासून ठुमक्यांनी रात्र गाजवणार असल्याने प्राईम मीडिया 24 चे या उत्सवात मोठे योगदान राहणार आहे हे मात्र नक्की. प्राईम मीडिया 24 प्रभाकर मांटे, बुलढाणा.